CA शंकर घनश्यामदास अंदानी अहिल्यानगर येथील रहिवासी आहे, पण मागच्या अनेक वर्षापासून अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इन्कम टॅक्स असं CAचं काम करत आहे। त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्र, समाजसेवा आणि साहित्य क्षेत्र सुद्धा मी भरपूर काम केलेलं आहे। आज हा जो कार्यक्रम केला आहे सीता ट्रस्ट, सीता पब्लिकेशन यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमामध्ये आज एकूण 5 जागतिक रेकॉर्ड नोंद केले गेले आहेत। पहिला रेकॉर्ड जगातील सर्वात मोठा कविता संग्रह आईवर, माता की शक्ती, अनेकता की शक्ती, हा जगातला 5121 कवितांचा संकलित केलेला, देशातील 140 कविता संकलित केला, ज्यामध्ये माझ्या 2180 कविता आहेत। असा जगातला सर्वात कविता संग्रह आपण प्रकाशित केला आहे, त्याचे जागतिक नोंद झालेली आहे। त्यानंतर एकाच दिवशी 106 पुस्तकं प्रकाशित, त्यात माझी 104 पुस्तकं आहेत। 104 पुस्तकं प्रकाशित करण्याचा सुद्धा जागतिक रेकॉर्ड आज केलं गेला आहे। तिसरा, एका दिवशी पुस्तकांद्वारे 12100 कविता, ज्या मागच्या एका वर्षात झाल्यात 12100 कविता प्रकाशित केल्या गेल्या आहेत, तो सुद्धा थर्ड रेकॉर्ड आहे। त्यानंतर चौथा, आपली बहीण, ज्याला आपण म्हणतो माझी बहीण, माझी प्रिय ताई, बहिणीवरचा प्रेम, बहिणीवरचा आदर्श, बहिणीवरचा कर्तव्य सत्कार यावर महाराष्ट्रातील सर्वात मोठं पुस्तक, ज्याला म्हणतो मराठीमध्ये 1161 कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं आहे, हा चौथा रेकॉर्ड आहे। वडील, जे आपलं कर्तव्य आपण पूर्ण करतात, वडिलांवर 1161 कवितांचं संकलित केलेलं पुस्तक 1101। वडील, बाबा, ज्याचं नाव आहे बाबा, अबोल जीवनाचे कोडे, हे 5वं वर्ल्ड रेकॉर्ड प्रकाशित केलं आहे आणि हे 5वं रेकॉर्ड झालं आहे। हे 5 वर्ल्ड रेकॉर्ड इतिहासामध्ये, साहित्यामध्ये आतापर्यंत कोण झाले नाही, ते आपण आज केलेले आहेत। आणि याबद्दल माझी प्रेरणा, माझी आई, तसेच माझी पत्नी आणि माझा मुलगा यांच्यामुळे शक्य झालं आहे, त्यांचा मी खरोखर आभार मानतो। प्रथम या ठिकाणी साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन, सीता ट्रस्ट, त्यांचे सर्वा शंकर अंदाणे सर, हे स्वतः CA आहेत, स्वतः अनेक डॉक्टरेट केलेत आणि एक विश्व रेकॉर्ड त्यांनी स्थापन केलेलं आहे। आणि मला तर इथं आल्यानंतर असं वाटलं की कीर्ती मोठी आहे पण मूर्ती लहान आहे, पण लहान मूर्तीतनं एवढी मोठी कीर्ती त्यांनी कशी प्रदान केली, कशी कमवली, हे इथं आल्यावर त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला समजतंय की आपण म्हणतो की व्यक्ती बघितल्यानंतर ओळखत नाही, व्यक्तीचे आचार, विचार, बुद्धी ही त्यांच्या पुस्तकाच्या रूपानं जेव्हा बाहेर पडतील आणि त्यांच्या आई वडिलांच्या चरणावरती पुस्तक रूपाने, शब्द रूपाने म्हणजे प्रतिष्ठित केली जाते, शब्द रूपाने त्याला वाहिली जाते, तेव्हा असं कळतं की प्रत्येक आई वडिलांच्या पोटी असा पुत्र व्हावा गुंडा, त्याचा जगात लागेल झेंडा, असा हा पुत्र। आणि या पुत्राने हा आयोजित केलेला कार्यक्रम, आणि त्या सदर कार्यक्रमामध्ये मी आचार्य महामंडलेश्वर हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा, योगसुरू डॉक्टर कृष्णदेव गिरी उपस्थित राहण्याची त्यांच्या माध्यमातून मला प्रेरणा मिळाली, त्यांच्या माध्यमातून त्यांना आमंत्रण मिळालं। मी त्यांचा हे अक्षर रूपी जो घोडा आहे तो जगात दौडत राहो, आणि जगभर तर त्यांचं नाव झालेलंच आहे, पण या जगातल्या प्रत्येक तळागाळात शेवटच्या थरापर्यंत त्यांचं नाव या पुस्तक रूपाने, शब्द रूपाने जाओ, ही मी माझ्या सदिच्छा त्या देतो। आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं म्हणून त्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। हरिओम, श्री गुरुभ्यो नमः। आजच्या या साई इंडियन ट्रस्ट असोसिएशन, स्मिता ट्रस्ट तर्फे वर्ल्ड रेकॉर्ड होत आहे। 106 पुस्तकांचं विमोचन होत आहेत। आमचे आत्मीय बंधू सन्मान्य श्री शंकरजी यांच्या अथक प्रयत्नाद्वारे हा मोठा कार्यक्रम या आपल्या क्षेत्रामध्ये होत आहे। खरंच आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत। आज भारत देशातील अनेक जागेहून, म्हणजे यू नेम इट अँड द पर्सन इज हिअर, अशा हे राष्ट्रीय लेवलचं कार्य सन्मान्य श्री शंकरजी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे। सन्मान्य शंकर घनश्याम अंदानीजी यांचं केवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। समाजासाठी एक व्यक्ती काय करू शकतो, आपला प्रोफेशन सांभाळून, आणि दोज अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, त्यांचंच खरं जीवन जिवंतपणे अनुभवायला होतं, जे दुसऱ्यांसाठी, इतरांसाठी आपलं जीवन जगतात। तसं इतरांसाठी जीवन कसं जगावं हे सन्मान्य श्री शंकर यांच्याकडनं आम्ही शिकायला पाहिजे। या कार्यक्रमामध्ये आम्ही सहभागी झालो, याचाच मला खूप आनंद आहे। मी यांची संतती अशीच हजारोनी वाढत राहू दे, यांच्याकडनं भगवत कृपेने, सद्गुरु कृपेने
यांच्याकडनं अशीच कार्य होत राहू देत. विशेष करून अक्षर म्हणजे जे क्षर होत नाही, जे संपत नाही, जे मिटत नाही, त्या क्षेत्रामध्ये या पुस्तकांचं प्रकाशनाचं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांना शतशः अभिवादन आणि अभिनंदन. धन्यवाद. मैं कैप्टन नरेंद्र, आज जो पुस्तक का विमोचन हुआ है शौर्य गाथा का, मैं उसका कवि हूँ और जिनकी प्रेरणा स्रोत डॉक्टर सुधीर तारे सर हैं, गणेश जी ने उनका जो है संपादक बने हैं। और इस पुस्तक के अंदर परमवीर चक्र विजेता, नोबेल पुरस्कार विजेता, ऑपरेशन सिंदूर, शहीद अधिकारी और जो महान हस्तियां देश की, उनके ऊपर काव्य रचना की गई है। मेरा एक वो था कि इन लोगों को जो हमारे देश के लिए काम करते हैं, अगर वो आर्मी में नहीं जाते हैं तो उनका भी सम्मान जरूरी है। तो इसलिए मैंने उनको जो है सबको एक साथ पिरोया है, शौर्य गाथा नाम दिया है। मैं जिला मेरठ उत्तर प्रदेश से यहाँ पे आया हूँ और मुझे अच्छा लगा। महाराष्ट्र का मैं आर्मी में महाराष्ट्र में मैंने किया है, स्पोर्ट्स महाराष्ट्र से किया है, सब कुछ महाराष्ट्र से मुझे मिला है। और खुशी की बात है कि महाराष्ट्र में ही मेरी पुस्तक का विमोचन हुआ है और मैं अपार हर्ष हूँ यहाँ पे कि इतनी दूर से आके जो मुझे मान सम्मान मिला महाराष्ट्र से, जो मुझे इज्जत मिली, और आगे भी मैं यही कार्य करता रहूँगा। जो भी अपने देश के काम आने वाले हैं, जो अच्छे लोग हैं, उनको हमेशा मैं लाइट में लाऊंगा। जय हिंद, जय भारत।